हाय मुलांनो, तर आज आपण V1, V2, V3 म्हणजे V1 म्हणजे प्रेझेंट, V2 म्हणजे पास्ट, V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. म्हणजे काही वर्बची नावं मी इथं खाली लिहिलेली आहेत. तर वर्ब कॉस्ट, कट, बाय, टीच, टेल, स्टँड, विन, वॉक. तर या शब्दांचे आपल्याला V2 आणि V3 लिहायचं आहे. ओके, सो पहिल्यांदा काय दिलेलं आहे? कॉस्ट. कॉस्टचं V2 असणार आहे कॉस्टच. कॉस्टचं V2 कॉस्ट आणि V3 सुद्धा कॉस्टच येणार आहे. ओके, सो कट सेम. कटचं सुद्धा V2 कट अँड V3 कट. बाय, पण बायचं V2 काय येणार आहे? बॉट. BOGHT बॉट. आणि V3 सुद्धा BOUGHT बॉट. टीच तर काय येणार आहे? टीच टॉट. TAUGHT टॉट. आणि V3 सुद्धा TAUGHT टॉट. इथं खाली काय दिलंय? टेल. टेलचं V2 येणार आहे टोल्ड आणि V3 सुद्धा टोल्ड. स्टँड. स्टँडचं V2 येणार आहे स्टूड आणि V3 सुद्धा सेम स्टूडच येणार. विन. विनचं वोन V2 आणि वोन V3. आणि वॉक. वॉकचं V2 येणार वॉक्ड ED आणि सेम इकडे सुद्धा V3 येणार वॉक्ड. आय होप तुम्हाला समजलेलं असेल.